Hello friends, welcome to Craft and Course. In previous video, we learned what is theme alif is and how to render HTML page using @get mapping. So today we will make our page dynamic page by sending data through controller to HTML page. आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे बघितलं होतं ते what theme alif म्हणजे काय? आपण डाटा नाही एक HTML पेज डिस्प्ले केलं होतं तेच लोकल होम हे होम जे HTML पेज आहे ते डिस्प्ले केलेलं आपण बॅकएंडला जो कोड केला होता होम कंट्रोलरला @गेट मॅपिंग डिक्लेअर करून परत टेम्पलेट्स मध्ये होम डॉट HTML पेज हे आपण तयार केलं होतं आणि इथे H1 टॅग मध्ये आपण हे डिस्प्ले केलं होतं हा स्प्रिंग बोट ऍप्लिकेशन रन करून आपण जे हे जे पेज आहे ते डिस्प्ले केलं युजिंग स्प्रिंग बोट. आपण आज आता डाटा सेंड कसं करायचा how to send data through controller how to send data through controller to HTML page हे आज आपण बघणार आहोत. हे बघण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम मॉडेल काय आहे ते समजून घ्यावे लागेल. मॉडेल काय आहे ते आपण समजून घ्यावे लागेल सर्वात प्रथम. तर मॉडेल दुसरं काय नाही तर मॉडेल हे ऑब्जेक्ट आहे. मॉडेल हे खरं तर एक ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट which is used to transfer data through controller to HTML पेज. तर मॉडेल एक ऑब्जेक्ट आहे जे की आपण डाटा ट्रान्सफर करण्यासाठी वापरतो कंट्रोलर मध्ये HTML पेजला डाटा ट्रान्सफर करण्यासाठी मॉडेल आपण वापरतो. तर मॉडेलची एक डायग्राम बघून घेऊया आपण कसं आहे ते मॉडेलची डायग्राम काय आहे ते. तर मॉडेल काय आहे ते बघून घेऊया आपण. हा एक ब्राउझर आहे. हा ब्राउझर परत हा कंट्रोलर परत हा मॉडेल जो आहे क्लास मॉडेल एक हे क्लास आहे त्याचा आपण ऑब्जेक्ट वापरतो आणि हा आहे आपला HTML पेज. हे आपलं HTML पेज हे आपण हे करूया. तर सर्वात प्रथम आपण ब्राउझर थ्रू रिक्वेस्ट सेंड करतो युजर रिक्वेस्ट सेंड करतो. ती रिक्वेस्ट जाते कंट्रोलर ती रिक्वेस्ट प्रोसेस करतो आणि डाटा मॉडेलमध्ये घेतो आणि तो डाटा मॉडेलमधून HTML पेज वरती डिस्प्ले होतो. हा जो डाटा डिस्प्ले होतो तो युजरला दिसतो आणि परत युजर काय करतो पुन्हा एकदा HTML पेज वर त्या ऍक्शन परफॉर्म करतो. ऍक्शन परफॉर्म केल्यानंतर ब्राउझर पुन्हा एकदा कंट्रोलला रिक्वेस्ट सेंड करतो. कंट्रोलर त्यावर प्रोसेस करते आणि परत मॉडेलमध्ये डाटा बाइंड करून परत HTML पेज वरती डिस्प्ले करण्यासाठी पाठवते. आता ही डायग्राम आहे मॉडेलची. मॉडेल कसं वर्क करतं ही त्याची डायग्राम आहे. आता पुढे आपण बघूया की आपण एक्झाम्पल बघूया आपण मॉडेलचं प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करून कसं मॉडेल वर्क करतं ते. आता आपण आलेलो आहे VS कोड वरती आणि आपण मागच्या टायमिंगला हे आपण पेज डिस्प्ले केलेलं होम पेज. आता अजून एक होम पेज वरतीच आपण डाटा सेंड करणार आहोत थ्रू मॉडेल. तर आपण मॉडेल क्लास वापरणार आहोत. मॉडेल हे जो पहिला क्लास दिसतोय ch.qos logback.core.model हा वापरायचा नाही. आपल्याला दुसरा मॉडेल क्लास वापरायचा आहे स्प्रिंग फ्रेमवर्क UIचा मॉडेल क्लास तो आपण वापरणार आहोत. स्पेस देऊन मॉडेल आता मॉडेल मध्ये आपण ऍट्रिब्यूट सेट करणार आहोत. मॉडेल डॉट सेट ऍड ऍट्रिब्यूट पहिली जी व्हॅल्यू असते ती की नेम असतं आणि परत की व्हॅल्यू असते. एक की नेम आणि दुसरी की व्हॅल्यू. कीचं नेम काय देणार आपण नेम देणार आणि ते आपण देणार हॅलो वर्ल्ड आपण डिस्प्ले करणार आहोत.
स्प्रिंग बोट हा जो डाटा आहे आपण तो हे जे हॅलो वर्ल्ड आहे आपण ते ह्या HTML पेज वरती आपण डिस्प्ले करणार आहोत. या HTML पेज वरती डिस्प्ले करणार आहोत इथे ह्याच्या खाली. हा डाटा कसा डिस्प्ले करायचा ते तुम्हाला मी आता दाखवतो. इथं आपण मॉडेल डॉट ऍड ऍट्रिब्यूट केलेला आहे. आता आपण ते हा ऑब्जेक्ट हा की नेम आपण इथे घेणार आहोत h3 th कोलन टेक्स्ट इक्वल टू डबल कोटेशन मध्ये $नेम. तर हे डिस्प्ले करणार आहोत आपण. तर पुन्हा एकदा प्रोजेक्ट रिरन करूया. प्रोजेक्ट रिरन होत आहे. प्रोजेक्ट सक्सेसफुल रन झालेला. आता आपण HTML पेज वरती जाऊया, रिलोड करूया. आता इथे तुम्हाला दिसलं असेल हॅलो वर्ल्ड. हे आपण स्प्रिंग बूट म्हणजे कंट्रोलर मधून हे ऑब्जेक्ट आपण घेतलेलं आहे. इथे डिस्प्ले झालेले आहे मॉडेल क्लास थ्रू. मॉडेल क्लास कसं वर्क करतं म्हणजे तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की हे काय म्हणजे आपलं हे काय आहे, डॉलर सिम्बॉल काय आहे, परत TH म्हणजे काय आहे आणि टेक्स्ट म्हणजे काय आहे, हे तुम्हाला प्रश्न पडलाच असेल. तर इथे मी थीमायलिफचं एक हे होतं लिंक होते, ती एक मी डिस्प्ले केलेली नाही, त्यामुळे ते ऑटोमॅटिकली डिस्प्ले झालं. तरी इथे आपल्याला कंपल्सरी एक लिंक टाकावी लागते. xmlness:/th इज इक्वल टू डबल कोटेशन मध्ये http://www.themeleaf.org ही आपल्याला लिंक टाकावी लागते कंपल्सरी. तेव्हाच आपलं थीमायलिफ इथे हे होतं, एंटर होतं, लायब्ररी ह्याच्यात HTML मध्ये इम्पोर्ट होते. आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की मॉडेल ऍट्रिब्यूट हे काय आहे आणि हे काय आहे. तर हे की व्हॅल्यू आहे. आणि मॉडेल मी तुम्हाला इथे समजून सांगतो. ते मी तुम्हाला समजून सांगतो ही काय आहे म्हणून. मॉडेल डॉट ऍड ऍट्रिब्यूट हे काय आहे म्हणून. तर ही की व्हॅल्यू आहे. ही जी व्हॅल्यू आहे ही याला की व्हॅल्यू म्हणतात. की म्हणतात. की आहे ही आणि दुसरी जी आहे त्याला आपण व्हॅल्यू म्हणणार. व्हॅल्यू याला व्हॅल्यू म्हणणार. आता आपण पहिलं काय की काय आपलं नेम आहे आणि व्हॅल्यू काय हॅलो वर्ल्ड. म्हणजेच व्हॅल्यू आपली डिस्प्ले होते थ्रू की थ्रू आपली व्हॅल्यू डिस्प्ले होते. आता आपण हेच VS कोड मध्ये समजून घेऊया. हे काय की आहे. ही की का म्हणून आपण डिक्लेअर केली म्हणजे आपण इथं व्हेरिएबल डिक्लेअर करतो. समजा मॉडेल क्लासचा आपण व्हेरिएबल डिक्लेअर केला. मॉडेल क्लासचा आपण मॉडेल म्हणून एक व्हेरिएबल डिक्लेअर केला. हाच व्हेरिएबल म्हणजे नेम आहे. हे व्हेरिएबल आहे आणि हे याची व्हॅल्यू आहे. म्हणजे आपण इंट a इज इक्वल टू 10 करतो. तर इंट ए काय हा व्हेरिएबल आहे आणि a ची व्हॅल्यू काय 10 आहे. तसंच इथे नेम हा व्हेरिएबल आहे आणि हॅलो वर्ल्ड त्याची व्हॅल्यू आहे. हेच मॉडेल क्लासमध्ये आपण म्हणजे हाच जो डाटा आहे तो आपण फ्रंट एंडला पाठवला आहे म्हणजे होम पेज वरती पाठवलेला आहे. आता हे टीएच म्हणजे थीमायलिफ आहे. दुसरं काय नाही. टेक्स्ट म्हणजे थीमायलिफ ऍट्रिब्यूट आहे. हे जो की आपण ऍट्रिब्यूट डाटा डिस्प्ले करण्यासाठी वापरतो, टेक्स्ट डिस्प्ले करण्यासाठी वापरतो. आणि डॉलर सिम्बॉल हे आहे की डॉलर सिम्बॉल हे ऍक्सेस स्पेसिफायर म्हणजे ऍक्सेस द व्हॅल्यू स्टोर्ड विथ की. म्हणजे हे जे आहे हे आपली जी व्हॅल्यू कीने सेव्ह केलेली आहे ते कीने व्हॅल्यू घेतं बॅकएंड करून आणि फ्रंट एंडला डिस्प्ले करतं. रिझल्ट बघू शकताय तुम्ही की आपला जो हॅलो वर्ल्ड आहे तो फ्रंट एंडला डिस्प्ले झालेला आहे. त्याचा कम्प्लीट फ्लो अंडरस्टँड करून घेऊया आपण. ब्राउझर काय करतो, ब्राउझर रिक्वेस्ट सेंड करतो कंट्रोलरला. म्हणजेच कंट्रोलरच्या आधी गेट मॅपिंग येतं कंट्रोलरमध्ये. पण गेट मॅपिंग काय करतं, ते पेज घेतं आणि युजरला डिस्प्ले करतं. परत त्या गेट मॅपिंगच्या फंक्शन मध्येच आपलं काय असतं, ऍड ऍट्रिब्यूट हे एक हे असतं.
फंक्शन असतं मॉडेलचं. ते मॉडेलचं फंक्शन आपण की आणि आपली व्हॅल्यू जो डाटा आहे बॅकएंडचा डाटा प्रोसेस केलेला तो ऍड करण्यासाठी वापरतो की मध्ये. हे की घेतं, परत हे की मॉडेल क्लासमध्ये आपण घेतो आणि मॉडेल क्लास थ्रू ते की टीएच कोलन टेक्स्ट मध्ये आपण डिस्प्ले करतो. कशाच्या साह्याने? डॉलर कर्ली ब्रेसेस मध्ये आपण ते नेम की व्हॅल्यू की जे आहे ते आपण इथे टाकतो टीएच कॉलन टेक्स्ट मध्ये आणि ते आपल्याला HTML पेज वरती डिस्प्ले होतं. आता हा जो आहे तो महत्वाचा भाग आहे, म्हणजेच मॉडेलमध्ये जे हा जो भाग आहे तो महत्वाचा भाग आहे मॉडेलमध्ये. आपण बरेच ही जो व्हॅल्यू आहे ती आपली वेगळी कोणतीही व्हॅल्यू असू शकते, म्हणजे इंट असू शकते, परत स्ट्रिंग असू शकते, परत कोणताही डाटा डाटा टाइप असू शकतो, म्हणजेच ऑब्जेक्ट असू शकतं, तुम्ही क्रिएट केलेला तुमचा क्लास असू शकतो आणि बरेच व्हॅल्यू असू शकतात. तर हे आहे. तर कॉमन मिस्टेक तुम्ही काय करू शकता की तुम्ही जो इथे व्हेरिएबल डिक्लेअर केलाय नेम आणि इथे तुम्ही व्हेरिएबल कोणताच भलताच डिक्लेअर केला युजर नेम, तर तो व्हेरिएबल डिस्प्ले होणार नाही या फ्रंट एंडला तो व्हेरिएबल आपला डिस्प्ले होणार नाही. इथं होम पेजवर रिलोड करूया आपण, तर इथे एरर येणार, तो डिस्प्लेच होणार नाही कारण की आपण भलताच व्हेरिएबल युजर नेम डिफाईन केलेला आहे. जी आपली की व्हॅल्यू आहे तोच आपला व्हेरिएबल ते डिक्लेअर झाला पाहिजे. तर युजर नेम नाही तर आपला व्हेरिएबल काय होता? की व्हॅल्यू की काय होती? नेम होती. त्यामुळे नेमच आपल्याला इथे लिहावं लागणार. तो जर नेम आपण जर इथे लिहिला तरच आपल्या इथे फ्रंट एंडला इथे डिस्प्ले होणार. नेम हॅलो वर्ल्ड डिस्प्ले झालेला आहे. सर्वात आता इंटरव्ह्यूचं बघून घेऊया की आपण सर्वात प्रथम इंटरव्ह्यू मध्ये याच्याबद्दल कोणता क्वेश्चन विचारला जातो ते आपण बघून घेऊया. तर इंटरव्ह्यू सर्वात प्रथम विचारतो की व्हॉट इज मॉडेल. तर तुम्ही त्याला सांगून देणार आहात की मॉडेल काय आहे. मॉडेल एक ऑब्जेक्ट आहे. मॉडेल इज अ ऑब्जेक्ट विच इज used to transfer data from controller to HTML page. हे तुम्ही सांगणार आहात इंटरव्ह्यूला, म्हणजेच HR ला. मॉडेल काय करतं? डाटा ट्रान्सफर करतं कंट्रोलर थ्रू व्ह्यू म्हणजेच HTML पेजला. तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. आता पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये इन नेक्स्ट एपिसोड वी विल लर्न हाऊ टू डिस्प्ले युजर ऑब्जेक्ट्स अँड मल्टिपल डाटा व्हॅल्यूज इन थीमॅलिफ. परत आपण सिम्पल स्ट्रिंग्स वरून परत रिअल वर्ल्ड डाटा मध्ये मूव्ह ऑन करणार आहोत.